अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखपदी किरण काळे यांची निवड झाली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखपदी किरण काळे यांची निवड करण्यात आली आहे। तशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आली आहे। काळे यांच्या रूपानं शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभले। मागील महिन्यात किरण काळे यांनी मातोश्री येथे ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला होता। त्याचवेळी ठाकरे यांनी काळे यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्याबाबत सूतोवाच केलं होतं। त्यानंतर आता ठाकरे यांनी शहर शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा किरण काळे यांच्या खांद्यावर सोपवली आहे। अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। सलग 25 वर्ष आमदारकी, अनेक वेळा महापौर, उपमहापौर, स्थायी समितीवर शिवसेनेचा वरचष्मा राहिलाय। अलीकडील काळात काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले, मात्र किरण काळे यांच्या रूपानं शिवसेनेत इन्कमिंग देखील झालं। त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेना संघटना बांधणीचं आव्हानात्मक काम आता किरण काळे यांना करावं लागणार आहे। निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना किरण काळे म्हणाले, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वर्गीय अनिल राठोड यांनी मला शिवसेनेत येण्याची गळ घातली होती, मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेला मोठा कालावधी लागला, त्यामुळे त्यावेळी प्रवेशाचा विषय लांबला। दरम्यानच्या काळात वेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या। दुर्दैवानं भैयांचं कोरोनात निधन झालं। त्यांच्या निधनानंतर माझ्यावर शहर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली, पण आज नियतीचं वर्तुळ पूर्ण झालं। स्वर्गीय अनिल राठोड हयात नाही, पण त्यांची इच्छा आणि माझीही इच्छा आज पूर्ण झाली। स्वर्गीय अनिल राठोड यांना अभिप्रेत असणारं नव्या जुन्यांचा मेळ घालत शिवसेना संघटना बांधणीचं आणि नगर शहरातील प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी लढण्याचं काम मी करणार आहे। हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल, असं काळे यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।